आमदार सुरेश दस आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मागच्या 10 दिवसांपासून 10 दिवस, आज संतोष देशमुखांचा 10वा, आज तुम्ही आताच माहिती दिली, अजूनही एसआयटी स्थापन झालेली नाही. काय तुमच्या या सगळ्या प्रकरणात? आज मी एसआयटी आज स्थापन करून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं कारण असं आहे की 11 तारखेला मी पत्र दिलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. नाही, एक तारीख माझ्या लक्षात नाहीये, परंतु ते सही साहेबांची झाली ती सागर बांगल्यावर झाली आणि त्या दिवशी तेही आजारी होते. ते आजारी असताना सुद्धा ताप आलेला होता त्यांचा, तरी सुद्धा मी त्या पत्रावर सही घेतली, त्यांनी सही केली आणि काय आहे की शिफ्टिंग चालू झाली आणि नेक्स्ट 2 डेज सुट्टी होती, त्याच्यामुळे ते पत्र तिथं राहिलं होतं. काल ऑनलाईन मुख्यमंत्री महोदयांच्या यंत्रणेने ते मागून घेतलंय आणि राजूरकर साहेबांच्यावरती जबाबदारी दिलेली. आज हैदराबाद हाऊसमध्ये फाईल फिरून आजच्या आज एसआयटी गठीत कशी होईल, कारण हे मी मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलंय की आज दशक्रिया विधी आहे. आपण 10 दिवसाच्या नंतर दशक्रिया विधीचा आपला धार्मिक पारंपरिक पद्धतीनं आज त्यांचा दशक्रिया त्या ठिकाणी होतोय आणि आजच यासाठी स्थापन होईल याची काळजी आम्ही करतो. सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये जो आरोपी आहे तो आणि ज्याचा मृत्यू झालाय, खून झालाय, त्याचा भाऊ हे एकत्रितरित्या बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एक मिनिट आहे का, तर आरोपीचे जे भाऊ आहेत मी त्यांना ते बी विचारलं, ते आणि त्याचा एक मित्र चहा प्यायला तिथं गेलती. तर हे पाटील नावाचे जे एएसआय काय जे आहेत पीएसआय, या पाटील नावाच्या पीएसआयने त्यांना बोलवलं. तो आरोपी घुले आणि तो पीएसआय दोघे जण तिकडे एका टेबलवर बसले होते. चहा पेत बसले होते का आणखी काय पीत बसले होते हे मला माहित नाही, परंतु त्या पाटील नावाच्या अधिकाऱ्यांनी याला बोलवलं आणि काय झालं तुमच्या गावात, ते म्हणले किरकोळ भांडणं झाली एकामेकाचे आणि असं धक्काधक्कीमध्ये कोणी कोणाच्या तोंडात मारतं. कदाचित एखादी तोंडात मारली असेल, सरपंचाच्या मारली असेल किंवा सरपंचानी त्या आरोपीच्या तोंडात मारली असेल. एवढीशी किरकोळ झटापट होऊ शकते. किरकोळ भांडणं झाले म्हणले उद्याच्याला बसून मिटवून टाकू, एवढं बोलणं झालंय कधी रविवारी संध्याकाळी. मग आता त्याला त्या भावाला काय वाटणार, हे उद्याच्याला मिटतील, दुसऱ्या दिवशी मिटवायच्या ऐवजी हा कुटाणा करून ठेवलाय. आणि तो आरोपी आणि तो पीएसआय, मी तर म्हणतो, मी मागणी केली, आज लेखी मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे की तो पाटील नावाचा जो पीएसआय आहे त्याला सहआरोपी केला पाहिजे. महाजन म्हणून तिथले जो पीआय त्यांनी 3 तास लावले गुन्हा दाखल करून घ्यायला, त्याला सहआरोपी केला पाहिजे. आणि बनसोड का काय बनसोडे नावाचा कोणीतरी एक तिथला ड्युटी ज्याची जबाबदारी होती एफआयआर अंमलदार, ठाणे अंमलदार, एफआयआर दाखल करून घेण्याची त्याची जबाबदारी होती, त्याला सुद्धा सहआरोपी केला पाहिजे अशी स्पष्ट मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी करणार आहे. आता अजितदादांना सुद्धा मागणी केली. काल सभागृहामध्ये संदीप क्षीरसागरांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल, स्पष्टपणे त्यांना नाव घेतलं, वाल्मिक कराड या सगळ्या प्रकरणाच्या मागे आहे. तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही अजून कधी नाव घेतलेलं नाही? संदीप क्षीरसागरांनी नाव घेतलंय, मी अद्यापर्यंत त्यांचं नाव घेतलेलं नाही. वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे, ते या गुन्ह्यामधलं त्यांचं नाव अजून आलेलं नाही. इन्व्हॉल्वमेंट आली का नाही हे माहीत नाही. इन्व्हॉल्वमेंट यायच्या अगोदरच एखाद्याचं नाव घ्यावं या पद्धतीचा मी नाही. परंतु हे शुक्रवारपासून, म्हणजे पहिले भांडणं झाले त्या शुक्रवारपासून सोमवारपर्यंत जर या आरोपींचं आणि वाल्मिक कराडांचं बोलणं झालं असेल आणि जर का वाल्मिक कराडांनी सांगितलं असेल त्याचे हातपाय मोडा, तोडा, झोडा, तर मग मात्र वाल्मिक कराड त्याच्यामधले आरोपी होऊ शकतात. आणि हे तपासात पुढे आलं की मग आपण त्यांचं नाव घेऊ. काही माहिती आली का त्या संदर्भात? नाही, माझ्याकडे माहिती नाहीये. मी स्पष्टपणे सांगतो, आज वाल्मिक कराडांचं नाव मी घेणार नाही. हे विष्णू चाटे व 6 एक 7 आरोपी आहेत, 3च आरोपी अटक झालेत आणि हे 3 आरोपी जे आहेत ज्यांना एमसीआर झालाय ते बीडच्या जेलमध्ये सुद्धा ठेवू नका, अशा प्रकारची आमची मागणी राहणार. एका पक्षाचे म्हणजे भाजपचेच तुम्ही आमदार आहात आणि भाजपचाच गृहमंत्री आता महाराष्ट्राचा होईल असं परिस्थिती, मुख्यमंत्री गृहमंत्री कोण होईल काय होईल, पण आज सगळ्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री आहेत ना, तरी होत नाही. त्यामुळं नाही मुख्यमंत्री आहेत, नाही होत आहे ना, चाललंय.
हे गोंधळ झाला ना हो. ही सीआयडी चौकशीची ऑर्डर निघून बसली. सीआयडी चौकशी तिथं जाते. आता सीआयडी पुण्यावरून जाऊन तिथं काय हे करणार आहे, आरोपी कधी पकडायची. त्यामुळे सीआयडीच्या ऐवजी एसआयटी गठीत करावी ही माझी मागणी, आणि आज आम्ही ती करून घेतोय. सीबीआयची काही मागणी आहे? नो सीबीआय आत्ताच कुठं. तुम्ही आपलं सरकार सक्षम नसेल तरचा प्रश्न येतो. म्हणजे तुम्ही काय आम्हाला आमच्या सरकारवरती ऑब्जेक्शन घ्यायला लावता? शेवटचा प्रश्न, आकाचा आका कोण सारखं तुम्ही म्हणताय, मुळात हा आका कोण आणि त्या आकाचा आका कोण? माझं म्हणणं आहे की आका ह्याच्यातला शोधला पाहिजे, आणि आका जर त्याच्यामध्ये आला तर आकाचा आका सुद्धा कोण आहे? पण कोण आहे अण्णा? हो, मला माहित नाही. मी फक्त आका शब्द वापरतो. आपण पाहतोय हा आका किंवा आकाचा आका कोण हे मला माहित नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुरेश दस यांना दिली आहे. कॅमेरामन अनिल संगरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.